आत्ता जाऊन कुठे जरा बरं वाटतंय रे, असं असं जरा छान छान वाटतंय. आईला 2 महिने काहीच मजा नाही केली यार. असं वाटतं मी 2 महिने काय करत होतो. आज आहे शनिवार. शनिवार म्हणजे राईडचा दिवस. राईड म्हणजेच ब्रेकफास्ट राईड. सुप्रभात मित्रांनो, मी परेश प्रकाश शिंदे. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हील्समध्ये. बिल्डिंगच्या खाली उभा आहे योगेश. येतोय योगेश आणि मी चाललो ब्रेकफास्ट राईडला. झालं असं ना, आता जानेवारी चालू आहे, फेब्रुवारी मार्च, अजून 2 महिने तरी मला सुट्टी मिळणार नाही आहे. त्याचं कारण असंच, माझ्या ज्या ऑफिसमधून जे आपल्याला लिव्ज मिळतात ना, त्या सगळ्या संपलेल्या, 0 बॅलन्स राहिला माझ्याकडे. त्यामुळे फक्त आता 26 जानेवारी 1 मे अशा ज्या पब्लिक हॉलिडेज असतात तेव्हाच मी लिव्ज घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त मी लिव्ज घेऊ शकत नाही, कारण लिव्ह बॅलन्स संपलेला आहे. आता अजून 2 महिने फक्त ब्रेकफास्ट राईड येतील. मुंबई, पुणे आणि यांच्या जवळच्या परिसरात तुम्ही कुठे राईड करू शकता ब्रेकफास्ट म्हणून, एक वन डे राईड म्हणून, हे तुम्हाला मी या सिरीजमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. एकंदरीत 3 महिन्यापासून मी तुमच्याशी बोललो नाही, 3 महिन्यापासून मी बाईक चालवली नाही, त्यामुळे खूप असं एकटं वाटत होतं. आज मी सगळी अशी मनाची भडास अशी बाहेर काढणार आहे, तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे आणि खूप एक्सप्रेस व्हायचं आहे. मला असं वाटतं आतमध्ये असं कोंडून ठेवलं मला कोणीतरी, असं वाटतंय. सो मजा येणार आहे. चला, आय थिंक योगेश आला. मस्त वाटतं. आज कॅमेरा घेतला, फॉर अ चेंज. आज फॉर सेना चालू होत नाहीये का, बघ जरा काय प्रॉब्लेम आहे. आज 2024 आणि पहिला ब्लॉग कॅमेराने शूट करतोय. हा सोनी घेतलेला मी पण वापरलाच नव्हता, म्हटलं आज वापरूया. कॅमेरा मस्त वाटतं ना, बघू जरा इकडे. चांगलं आहे. चला सामान टाकूया, निघूया डायरेक्ट. आता तुम्हाला मोठं ब्लॉग सेटअपमध्ये भेटतो. चलो. हर हर महादेव. बाजी कुसुंबेश्वर समजाईच्या नावानंच आम्हाला जय बाजी. गणपती बाप्पा मोरया. चलिए योगी. तर मंडळी, वाजले आता 7:15 आणि आम्ही जस्ट टोल क्रॉस केलाय विरारचा. काळोख होता ना, म्हणून काळोखात काय व्लॉग नाही केला. राईडचा काहीच प्लॅन नव्हता. ओके, सकाळी म्हटलं मिसळ खायची आहे मला. मी युजली, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की मला ती कुऱ्हाडीची मिसळ किती आवडते. तर सकाळी जाग आली, मी मिसळ खायला जात होतो. तेवढ्यात म्हटलं योगेशला फोन करूया. त्याला फोन केला, म्हटलं येतोयस का रे मिसळ खायला. तो म्हणाला मला खायचं आहे पण मिसळ नाही. तर तेव्हा राईडचा प्लॅन झाला. तो अचानक म्हटला राईड करूया का, ब्रेकफास्ट राईड. म्हटलं वाय नॉट, आपला हात पण बरा झाला आहे आणि म्हटलं चला राईडला जाऊया. आणि असा काहीतरी अचानक भयानक प्लॅन झाला आणि जायचं कुठे हे नक्की नव्हतं. योगेश बिल्डिंग खाली आला. आता कुठल्या ट्विस्टीजमधून राईड करण्यापेक्षा सरळ रोडवर राईड करूया, सो दॅट तुला पण जास्त त्रास नाही होणार. आणि म्हणून आम्ही निघालो राईडला औराला. चारोटीपासून 10 किलोमीटर पुढे एक हॉटेल आहे, तिथे एक पारसी हॉटेल आहे आणि चांगलं फूड मिळतं तिथे. असे अचानक भयानक झालेले प्लॅन ना एक नंबर असतं. तुम्ही पण तुमच्या मित्रांसोबत असे अचानक भयानक बरेच प्लॅन केले असतील. गोव्याचं सोडून, गोव्याचा प्लॅनच फक्त बनत नाही. खूप दिवसांनी राईड करतोय. म्हणजे लास्ट राईड मी केली होती झंस्कार लदाखची आपली सिरीज, आणि त्यानंतर मी चिपळूणला गेलो होतो, तो व्हिडिओ होता फक्त. त्यानंतर राईडच नाही झाली. आणि लगभग 1-2 ते 3 महिन्यानंतर मी आता रोडवर आले आपल्या लालपरीला घेऊन. बाय द वे, लालपरीचे 50,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. की 50,000 किलोमीटरची ही साथ माझी आणि लालपरीची आपल्या स्टोरी ऑन व्हील्स चॅनलवरती. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तसंच हिनी तेवढीच साथ दिली. त्यामुळे भारी वाटतंय एकदम. ही फिलिंग एक बायकर समजू शकतो, खूप जास्त कनेक्ट करू शकतो या फिलिंगला. जे यूट्यूबवर आहेत आणि इंस्टाग्रामवर कनेक्टेड नाही आहे, तुम्हाला माहीत नसेल, पण हा माझी इंजुरी झाली होती, नेकची इंजुरी होती ती. त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार काही महिने रेस्ट करायचा सल्ला होता आणि आता रेस्ट करून मी पुन्हा सुरुवात करतोय, एका नव्याने सुरुवात करतोय. 2024 ही माझी पहिली राईड आहे. येस बॉस, ये फिलिंग कुछ और है भाई. नो 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 नो. इंदो भरपूर जागा आहे, पण निघालो. माता पित्याची सेवा पुंडलिकाची, भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची. ओ ओ ओ ओ ओ. तुम्ही खूप प्रश्न विचारलेले मला की बाईक अपग्रेड कधी करणार. तुम्हाला वाटतं लालपरीला बघून आपल्याला बाईक अपग्रेड करायची गरज आहे यार? क्या परफॉर्मन्स आहे भाई, काहीच गरज नाही आहे. पण एनिवे, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. सो बाईक अपग्रेड होणार, पण एवढ्या लवकर नाही. इट विल टेक सम टाईम. काही प्रायोरिटीवर आपल्या गोष्टी आहेत ना, त्या कंप्लीट झाल्या ना, त्या टेक झाल्या ना की होणार. कारण कसं आपण सोलो नाही होतात ना, आपण एकटे नाही होत. माझी फॅमिली आहे. सो फॅमिलीसाठी काही गोष्टी आपण करतो आणि त्या सगळ्या गोष्टी एकदा टिक झाला की आपण आपलं आयुष्य जगायला मोकळं. जबरदस्त असं.
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला मिळाली पाहिजे. थँक्यू सो मच ब्रो. त्याचा पास पण नाही दिला त्यांनी, बघितलं मला. हा आजकाल ना युट्यूबवरती लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ एवढे फारसे चालत नाही आहेत. म्हणजे त्याचे जे व्ह्यूज आहेत ते तुम्ही पण नोटीस केलं असेल, लोकांना इन्स्टंट हवं असतं, लोकांना रील्स खूप आवडतात. बट माझं स्ट्रॉंग बिलीव्ह आहे, अजून पण स्ट्रॉंग बिलीव्ह आहे की लॉंग फॉर्मॅट जे व्हिडिओ आहेत, जसे आपला आता हा ब्लॉग आहे, मोठा ब्लॉग आहे, 15-20 मिनिटाचा ब्लॉग असतो, तर ते बघायला लोक अजून पण उत्सुक आहेत. तो पण एक कॅटेगरी, तो पण एक वर्ग अजून पण अस्तित्वात आहे आणि ते अजून पण लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ बघतात. अजून एक अनालिसिस माझा आहे की आपल्या रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ना, स्टोरी ऑन व्हील्सवरचे व्हिडिओ, हा माझा पर्सनल अनुभव आहे. असू दे रिजनल कॉन्टेंट असू दे किंवा व्हॉट एव्हर इट इज, माझ्या ऑडियन्सला महाराष्ट्र बघायला आवडतो. माझ्या ऑडियन्सला मी लडाखला जाऊ दे वगैरे, ते ठीक आहे, माझ्यासाठी चांगलं आहे, किंवा मी काहीतरी नवीन एक्सप्लोर करतो त्या दृष्टिकोनातून ठीक आहे. पण लोकांना महाराष्ट्र बघायला भरपूर आवडतो बॉस, आणि हे मी ऑब्झर्व केलं आहे. या फर्स्ट क्वार्टरमध्ये 2024च्या फर्स्ट क्वार्टरमध्ये आपली लांब राईड काही होणार नाही आहे, बिकॉज माझ्याकडे लिव्हजच नाही आहेत. माझ्याकडे लिव्ह बॅलन्स सध्या 0 आहे, आणि ऑफिसमधून 1 एप्रिलला जसे लिव्स क्रेडिट होतील तसे आपले मोठे टूर चालू होतील. तोपर्यंत मार्च एंडिंगपर्यंत तुम्हाला मुंबई पुण्याच्या जवळपास ज्या जागा आहेत त्या दाखवीन मी. आधी ना अशी भरपूर मजा करायचो. आता पण आम्ही येता तेच बोलत होतो की आधी किती मजा केली आपण, पण आता थोडीशी थोडीशी कमी झाली आहे, पण बंद नाही झाली. बरं, मजा आयुष्यात असली पाहिजे बाबा, त्याशिवाय काय मजा नाही आयुष्यात. काय लाईट बोललो, मजा आयुष्यात असली पाहिजेत, नाही त्याशिवाय आयुष्याला मजा नाही. बाकी आयुष्यात सगळं कसं चाललंय, जॉब वगैरे एकदम सगळं व्यवस्थित चालू आहे ना, घर फॅमिली आपण सगळे व्यवस्थित मॅनेज करतोय ना आपण. अरे 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 यार, ह्या लोकांना मॅनेज कसं करायचं तो मोठा प्रश्न आहे. घर बीर सगळं मॅनेज करू आपण. Number, you can't keep me away from the ride, boss. रिलॅक्स परेश, कंट्रोल, थोडा रिलॅक्स हो, जरा स्वतःवर ताबा ठेव. इट्स ओके. आत्ता जाऊन कुठे जरा बरं वाटतंय रे, असं जरा छान छान वाटतंय. आईला
2 महिने काहीच मजा नाही केली यार. असं वाटतं मी 2 महिने काय करत होतो. हा आत्ता जरा छान छान वाटतं. असं असं म्हणजे हायसं वाटतं, हायसं. वाव, फीलिंग गुड. आत्ता कुठे जाऊन मनाला शांती भेटली. तेरा हक बनतंय भाई S1000 RR तुझ्या. चलो गाईज, वेलकम टू चारोटी टोल. मुंबईवरून निघालात की येणारा हा दुसरा टोल आहे. पहिला आपला येतो तो विरारचा आणि त्यानंतर हा आहे चारोटी टोल. हे काय मेंढी एवढीशी जागा ठेवली आहे तुझ्या आईला. उद्या आम्ही GS घेतली की कसं जाणार आम्ही इकडनं. हा आता इथून अहमदाबाद आहे 414, तळाश्री 20, महालक्ष्मी मंदिर इथे, म्हणजे आपण डहाणूला आलो आहे. आणि इथून लेफ्ट घेतला की महालक्ष्मी, डहाणूची महालक्ष्मी जी खूप फेमस आहे, जागृत देवी, ती इथून जायचं ब्रिज खालून. तर मंडळी आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे. अशाच प्रकारे ब्रेकफास्ट करायचा आवडता कार्यक्रम चालू करायची वेळ झालेली आहे. पाहुण्या मंडळींनी बाईक लेफ्ट साईडला लावा. आणि ही आहे आपली लालपरी. कैसा लग रहा है? हाँ मी घातलेलं. हे ग्लव्स 1 नंबर आहेत. हा भाई लोक, हा माझा दुसरा ग्लव आहे, सेम ग्लव आहे पण 1 नंबर आहे. हां, हा बघा आमचा आजचा ब्रेकफास्ट आहे. हा आहे चिकन किमा आणि ही आहे अकुरी. ही अंड्यापासून बनवली जाते. अंड, पनीर हे घोटून छान प्रकारे ही डिश बनवली जाते. योगेशने एक दिवस घरी पण ट्राय केली होती बनवायची, झाली सक्सेसफुल झालेली. आणि हा आहे किमा विथ नरम नरम पाव. ट्रॅव्हल पावचा ट्रॅव्हल आपल्या सस्पेन्शनपेक्षा मोठा आहे. मस्त आहे. जवळजवळ 2 वर्षानंतर ही अकुरी ट्राय करणार आहे. वाह. It was at this moment that he knew he fucked up. तर झालं असं ना, मला ॲक्च्युली ना सकाळ सकाळ अंड चालत नाही, मला बाधतं ते. सो ते बांधलं. तो कार्यक्रम उरकला. आता स्टँडवर घे. तर ते अंड बांधलं, ते बांधलेलं अंड बाहेर काढलं आणि आता निघालं. आईला 2024ची पहिली उलटी, पहिली राईड. अरे देवा. एनिवे, पण योगेश, विरार टोल गेल्यानंतर थांबूया पाणी प्यायला, कारण मला पाणी लागेल. अजून पण खाच कळग्यात आहे रे. राईडवरून आलो, जेवलो, आंघोळ केली, जेवलो आणि मग झोपून गेलो. आता व्हिडिओ एडिट करत होतो तेव्हा समजलं की एंड केलाच नाही मी नेहमीप्रमाणे. सो म्हणून आता एंड करायला घेतला आहे व्हिडिओ. सांगायचं तात्पर्य एवढंच की 2 महिन्यानंतर जरी मी राईड केली असली तरी पण किती फ्रेश होतो मी. म्हणजे मला अजून आठवते काल रात्री माझा अवतार किंवा मी जो फील करत होतो ते कम्प्लिटली डिफरंट आहे. आणि आता मी किती फ्रेश वाटतो आहे. राईड करून आल्यानंतर मला खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. सो येस, गोईंग फॉरवर्डसुद्धा मुंबई पुण्याच्या जवळ असलेल्या ह्या जागा मी एक्सप्लोअर करेन, तुम्हाला दाखवेन. सो दॅट तुम्ही ब्रेकफास्ट राईडसाठी तुम्हाला ॲडिशनल एफर्ट्स घेऊन यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करावं लागणार नाही. मी तुम्हाला तुमच्यासाठी जागा बनवेन आणि जागा दाखवेन. आणि एक प्लेलिस्ट क्रिएट असेल. बेस्ट नियर मुंबई पुणे ऑलरेडी आहे. आत्तापासून 3 वर्षापर्यंतचा आपला प्रवास. त्यात काही ब्रेकफास्ट राईडचे प्लेसेस मी ऑलरेडी टाकलेत त्यात, आणि त्यामध्ये आता टॉपअप होईल. ओके, सो ती प्लेलिस्ट बघा एकदा, तुम्हाला आता इतक्यात जायचं असेल कुठे तर. आणि नवीन नवीन जागा तर आपल्या व्हिडिओवरती येतीलच. लिव्स चालू झाल्या की मोठी राईड पण आहे. सो थँक्यू सो मच मनापासून प्रेम दिलं याबद्दल. आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये सरळ. तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हा सर्वांची. दिस इज स्टोरी मी सायनिंग ऑफ. स्टे ऑसम, राईड सेफ अँड एन्जॉय लाईफ. बाय बाय.